आम्ही जेव्हा सकाळी जातो, आम्ही 12 तास काम करतो, 13 तास काम करतो. आणि काम जेव्हा तुम्ही करत असता, तुम्ही जेव्हा कॅमेरासमोर असता ना, ते तुम्ही खूप अलर्ट असता. तुमचं काम चालू आहे, यू आर व्हेरी हॅपी. पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही, म्हणजे आता मी ज्या एज ग्रुपमध्ये आहे किंवा माझं जे कॅरेक्टर आहे, मी कारण एक कॅरेक्टर आर्टिस्ट आहे, मी एक आत्ता कॅरेक्टर प्ले करते, मी काही हिरो हिरोईनचं आत्ता करत नाही आहे. त्यांचं मेजॉरिटी काम चालू असतं मेजर. पण कधी कधी असं होतं की अरे सकाळी 10 वाजता माझा एक सीन झाला, 10 ते 10:30 11पर्यंत सीन झाला आणि नंतर माझं काहीच नाही आहे आणि माझा रात्री 8 वाजता सीन लागतो. तर हा मधला जो पिरियड आहे, हा पेशन्सचा जो आहे भाग, तर मी म्हणेन की हा स्ट्रगल आहे की तुम्हाला सेटवरनं जाता येत नाही, तुम्हाला तुमचे कॉस्ट्युम्स चेंज करून फार फार तर बसता येतं, पण खूप कठीण पडतं. मेकअप तसाच असतो, तुमचं हेअर वेगळं असतं, त्यामुळे ते तुम्ही कम्प्लिटली सोडून टाकू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचा ऑलरेडी 1-1.5 तास गेलेला असतो सकाळच्या तयार होण्यामध्ये. मेजर स्ट्रगल हा असतो ऑफ कॅमेरा, की पेशन्स ठेवणं, नंतर त्या जेव्हा तुमच्याकडे सीन येईल तेव्हा परत त्याच उत्साहात तो सीन परफॉर्म करा, की आधीचा जो सगळा आपण काय 4 तास 5 तास जे बसलो होतो किंवा झोपलो होतो किंवा दुसरं काही करत होतो, आता तर हे आहे की तुमच्याकडे मोबाईल आहेत, त्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी बघू शकता. हे तुम्हाला तुमचा पेशन्स डेव्हलप करणं आणि त्या कॅरेक्टरमध्ये राहणं, हा थोडासा स्ट्रगल होऊ शकतो, पण त्याची सुद्धा सवय होते. आणि मग कॉल टाईमला पोचणं, ते उशिरा निघणं, परत दुसऱ्या दिवशी सेम. म्हणजे आता मी जिथे राहते, मी गिरगावात राहते, मी शूट करते मालाड मालवणी. सो माझं जर 8:30चा कॉल टाईम असेल तर मला 7 वाजता घर सोडायचं असतं आणि आम्ही 9 ते रात्री 10पर्यंत शूट करतो. सकाळी 9 ते रात्री 10 हा एक स्टँडर्ड आहे सध्या. सो 10 वाजता जेव्हा तुमचं पॅकअप होतं, पॅकअप होऊन तुम्ही तुमचा सगळा मेकअप काढून कॉस्ट्युम चेंज करून बाहेर पडेपर्यंत 10:15 10:30. घरी पोचायला मला रोजच्या रोज 11:45, की घरी गेल्यानंतर जरा परत थोडंसं आवरून झोपायला 12:30 पाऊण, की सकाळी 6 वाजता उठून आपल्याला निघायचं आहे. हा स्ट्रगल आहे, अगदी अगदी हा कॅमेरा मागचा स्ट्रगल आहे. आणि मी म्हणेन ह्याचा त्रास नाही होत, कारण मला ती गोष्ट करायची. म्हणजे जर मी म्हटलं की हे काय आहे असं एवढं, तर मग मला त्याच्यात करायचं नाहीये, म्हणून मी त्याचा बाऊ करते. म्हणजे हा स्ट्रगल, आणि हा स्ट्रगल आहे हे मी असं म्हणेन की हा आवडणारा स्ट्रगल आहे. आवड असेल तर सवड मिळते आणि आनंदाने माणूस करतो. एक्झॅक्टली. म्हणजे हे मी माझ्या कॉलेज डेज पासून शिकलेलं आहे, जे मला माझ्या आईबाबांनी सांगितलेलं होतं की तुला जर काही करायचं असेल तर अभ्यास सांभाळून करायचं, त्याच्यामुळे तू तसं प्लॅनिंग कर, तसं मल्टीटास्किंग कर, टाइम अलॉट कर, मग तू काय सॅक्रिफाईस करू शकतेस तर झोप. मग ते मी ठरवलं की बाबा मला झोप सॅक्रिफाईस करणं शक्य आहे, मला 4 तासाची झोप, 5 तासाची झोप, मग ती नंतर कधीतरी पूर्ण करायची सुट्टीच्या दिवशी. त्याच्यामुळे हा स्ट्रगल मला तेव्हाही होता, हा आत्ताही आहे, पण हा आवडणारा स्ट्रगल आहे. नो कंप्लेंट्स अबाउट द स्ट्रगल अट ऑल. खूप छान. तुम्ही अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये भूमिका साकारल्यात. एखादा गमतीशीर अनुभव सांगा. ओके. नाटकामध्ये नाणेफेक नावाचं मी एक नाटक करत होते, ज्याच्यामध्ये मी, आशुतोष दातार, पौर्णिमा ओक, म्हणजे आत्ताची पौर्णिमा ओक तेव्हा पौर्णिमा गाडगीळ, जे आता कॉस्ट्युम डिझायनर आहेत पौर्णिमा ओक, शी वॉज देअर, आणि गोपिका साहानी म्हणून एक होतं. आमचं 4घांचं नाटक होतं. सो ज्याच्यामध्ये आशुतोष दातार आणि पौर्णिमा ओक हे नवरा बायको असतात. मी आशुतोषची बहीण असते. आणि पृथ्वीचा शो होता, पृथ्वी थिएटरचा शो. असं सेंटर टेबल, मोठं डायनिंग टेबल, आम्ही 4 बसलेलो. आणि नेक्स्ट सीनमध्ये आमचा काहीतरी सीन होतो, माझं लग्न ठरलेलं असतं, लग्न होणार असतं वगैरे, असं काय काय सगळं. आणि नाटकामध्ये कसं असतं की तुम्ही क्विक चेंजेस करता, त्याच्यामुळे काही काही गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात, कोणीतरी तुम्हाला मदत करतं पटकन. म्हणजे ब्लॅकआउट झाला, एक मिनिटाचा ब्लॅकआउट असतं, त्याच्यामध्ये चेंज ओव्हर होतो पूर्ण. आता एक्सपेरिमेंटलमध्ये चेंज ओव्हर काय दाखवणार, तर कॉस्ट्युम तर बदलणं शक्य नाही, साडी बदलणं शक्य नाही. मग आता लग्न झालं म्हणजे काय, तर गळ्यात मंगळसूत्र पाहिजे, हातात हिरव्या बांगड्या पाहिजेत, आणि टिकली छोट्याची मोठी करायची, असं आमचं होतं ठरलेलं. सो ते सगळं आम्ही काय करायचो की टेबल, जे डायनिंग टेबल होतं त्याच्यावरती टेबल क्लॉथ, त्याच्या खालती हे सगळं असं ठेवलेलं असायचं की माझी आणि पौर्णिमाचा सीन असायचा बाजूला साईडला बसलेला. सो पौर्णिमा ते सगळं तिथे ॲडजस्ट करायची.
गोपिकाला सांगितलं होतं की तू ह्या गोष्टी घेऊन आत जायच्या आणि आशुतोष उभा असायचा तिथे, तो असं मंगळसूत्र घेऊन की बांगड्या घाल, मी हे तुझ्या गळ्यात टाकणार आणि मी निघून जाणार, असं एक ते आमचं ठरलेलं होतं. सो 2 प्रयोग झालं असं. आणि तिसरा प्रयोग करताना बरं कॅरेक्टर प्लेईंग काय की आशुतोष माझा भाऊ आहे, मी तेव्हा काहीच हे नव्हतं असं, तेव्हा लग्न नव्हतं झालेलं? नाही नाही नाही, हे दिस वॉज मी जस्ट आमचं माझं पहिलं नाटक होतं, ते लग्न वगैरे काहीच झालेलं नव्हतं. आणि तेव्हा असं काही विचारतही नव्हतं कुठे काही. पण तुम्ही जेव्हा प्रेक्षक बघता तेव्हा तो माझा भाऊ, मी बहीण तेव्हा. आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सडनली लाईट आले स्टेजवरती आणि तो मला मंगळसूत्र घालत होता. मी मागण्यावरती आहे, आता ते मंगळसूत्र, लाईट आले, ऑडियन्स लाईक काय बहिणीला मंगळसूत्र घालतं असं कोणीतरी एक ऑडियन्स मधनं बोललं. पण बरं तुम्ही काही करू शकत नाही, त्यांनी मान खाली घालून निघून गेला. बरं तेवढ्यात कोणीतरी बोललं की बहिणीला कसं काय मंगळसूत्र घालतात, कारण लोकांना तेवढी हे नसतं की काय आहे आणि काय चाललंय ना, असं कसं करतात. मला कळे ना आता मी काय रिॲक्ट करू. पण ते झालं. मग ते जरा शांत की एक थोडासा, मग ते मी तुम्हाला म्हटलं तसं की ते तुमचं ट्रेनिंग, दुबेजींची शिकवण, चेतन बरोबर आम्ही काम करून वगैरे, की एक दीर्घ श्वास घ्यायचा, सगळं करायचं. लाईट परत बंद झाले, अच्छा, मी माझ्या जागेवरती गेले, लाईट ऑन झाले आणि आम्ही पुढे नाटक सुरू केलं. नाटकाच्या वेळेस खूप फजिती होते ना? हो हो खूप. म्हणजे आणि कधीतरी असं होतं की समोरचा डायलॉग विसरतो, कधीतरी आपण डायलॉग विसरतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं मगाशी तसं की नाटकाच्या बाबतीत असं होतं की तुम्हाला पूर्ण नाटक पाठ असणं खूप गरजेचं असतं, कारण कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं. म्हणजे माझ्याच बाबतीत होऊ शकतं, समोरच्याच्या बाबतीत. मग तुम्हाला ते नाटक पुढे न्यायला लागतं किंवा तिथनं कुठून तरी उचलायला लागतं की समोरच्याला कळेल काय म्हणायचं, आणि हे कोणाबरोबरही होऊ शकतं. जसं आमच्या डायलॉग विसरणं, आणि आपल्याला रिहर्सलमध्ये करून वगैरे कळतं की अरे अच्छा हा ब्लँक झालेला आहे, ह्याला आता काही आठवत नाही. प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतात? नाही करतात? नाही तिथपर्यंत पोचतच नाही. म्हणजे आले आपल्यातच सगळं. हां म्हणजे हे असं हे एवढंच पुरतं. आणि हे मी तुम्हाला म्हटलं की हे कॅमेरा टिपतं, हे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत फक्त असं केलेलं नाही जात की आता मला नाही येते, आता पुढे उचल तू, असं जे असतं ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही ते. पण मग ते आपल्या आपल्यात असतं, म्हणून पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला पाठ असणं किंवा कोण कुठे जातं काय करतं हे माहिती असणं, तुमची तशी तालीम होणं हे खूप महत्त्वाचं असतं. हा एक किस्सा. आणि सिरियलच्या बाबतीत म्हणाल तर लक्षात राहिलेला म्हणजे मी जेव्हा आई माझी काळूबाई करत होते त्याच्यात माझी वेड्याची भूमिका, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मला एखादं ओळखणार नाही, कारण केस पिंजारलेले. बघितलंय थोडंसं. हां, आणि जेवढं पांढरं दिसतंय तेवढं सगळं काळं, आणि जिथे पांढरं दिसतंय ते काळं करायचं आणि काळं आहे ते पांढरं करायचं. म्हणजे केस पांढरे केलेले होते, दात सुद्धा काळे केलेले होते माझे त्याच्यात, असं ते होतं. आणि ती येते आणि आम्ही अदरकी नावाच्या गावाला साताऱ्याला शूट करत होतो, मोठा बंगला वगैरे होता. सो माझा एक सीन होता की मी धावत येते आणि त्या बंगल्यावरती मी दगड मारते वेड्याच्या ह्याच्यात, आणि मी ते करून निघून जाणार गेटमधनं बाहेर. सो दोन्ही कॅमेरेज ह्याच्यावरती होते, जो आमची हवेली होती. विनायक जाधव आपले सिनेमॅटोग्राफर जे आहेत ते होते, भीमराव मुढे बारडोचे जे दिग्दर्शक आहेत ते आमचे दिग्दर्शक होते, त्यांना असोसिएट म्हणून अनिकेत कोळपे ते पण होते. सो ते सगळे तिकडे होते, कारण माझा एकटीचा सीन होता, कोणी नसणार होतं तिथे. तर ते शूट करत होते आणि मी ते सगळं करून त्या गेटमधनं बाहेर पडणार, तर ते गेटचा दरवाजासारखा उघडत होता म्हणून त्यांनी खालती दगड लावला होता. सो मी तो दगड बसले, काढला आणि मी उठायला गेला तेवढ्यात ते गेट परत आलं आणि त्याची जी कडी होती तिची माझ्या इथे लागली, जोरात लागली. आणि मी तिथेच बसले खालती आणि बाहेर जाणं पण मला चक्कर लागला, मी खालती बसले, मला काही कळलं नाही. मी उठून उभी राहीपर्यंत अनिकेत कोळपे आणि संग्राम जो आहे आपला संग्राम साळवी, तो पण आमच्याबरोबर होता, तो आणि बिना सगळे धावत आले होते की लीनाताई 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 करत. मला कळेना काय झालं आहे, आणि मला बसवलं आणि मग माझ्या लक्षात आलं, कारण माझ्या इकडनं रक्त येत होतं खालती. मला इथे पूर्ण कडी लागून मला जखम झाली होती जी मला कळलं नाही. त्यांना कॅमेऱ्यामध्ये दिसलं की हिला लागलं आहे आणि हिच्या लक्षात आलेलं नाही आहे, कारण आपल्याला असं होतं ना की जोरात लागल्यानंतर तिथे थोडं डेड झाल्यासारखं होतं की कळत नाही काय झालं. आणि मग त्यांनी येऊन जे काय हळद लावली आणि तोपर्यंत मला काहीच कळलं नव्हतं.
सो आणि मग नंतर अलकाताईनी वगैरे सगळं म्हणजे आले. मग नंतर आम्ही, आणि तेव्हा नेमका कोविड चालू होता. हो हो. सो मग त्या गावामध्ये जे कोण डॉक्टर होते त्यांच्याकडे नेऊन प्रॉपर सगळी पट्टी वगैरे करून मग आम्ही आलो परत. आणि मग त्यांनी मला विचारलं पण आपला सीन आहे राहिलेला, कारण आम्ही रात्री माझं जे घर होतं ते गावातलं एक घर घेतलं होतं आम्ही, पडकं जरा, तर ते एकच दिवस अवेलेबल होतं. अच्छा. सो मला अलका ते म्हणे तू काय करशील, तर म्हटलं मला आत्ता तरी माहिती नाही, तर मला सगळं दुखतं आहे खूप. तर मला म्हणे तू झोप 4 तास आणि मग आपण बघू काय करायचं, नाहीतर आपण पुढे करू. मग मी 4-5 तास झोपले. मग संध्याकाळी मला तिने विचारलं अलकाताईने की काय, म्हटलं नाही आपण करूया. आणि मग मी तिथे केलं. मग मला अनिकेत कोळपे, भीम, असं त्यांनी सांगितलं की तुला जेवढं झेपेल ना लीनाताई तेवढं आपण करूया, बाकी आम्ही मॅनेज करतो. सो ही माझी एक म्हणजे लक्षात राहील अशी आठवण आहे.